की हा एंड ऑफ द मॅटर आहे बोंडेची? प्रसन्न, खरं म्हणजे आजचा निर्णय अतिशय स्वागतार्ह आहे, कारण त्यावेळेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरकारनी हे रुजवायचा प्रयत्न केला होता की भगवा दहशतवाद आहे, हिंदू दहशतवाद आहे. म्हणजे तेव्हाचे गृहमंत्र्याच्या तोंडून ते वक्तव्य दिलं, सुशीलकुमार शिंदेच्या तोंडून वक्तव्य दिलं. आणि पहा ही मानसिकता कशी की शरद पवारांनी म्हटलं होतं की 12 बॉम्बस्फोट नाही झाले, 13 बॉम्बस्फोट झाले. बरं, म्हणजे एक मुस्लिम एरियामध्ये सुद्धा बॉम्बस्फोट झाले हे सांगणारे शरद पवार होते. आणि एवढंच नाही तर कमीत कमी तो अजमल कसाब सापडला, नाहीतर 26/11ला सुद्धा हे हिंदूंनी केलेला दहशतवाद आहे म्हणायला हे मोकळे झाले असते. आणि खरं म्हणजे यांना फक्त एक नॅरेटिव्ह बदलवायचा होता, कारण संपूर्ण जगामध्ये दहशतवाद टेररिझम म्हटलं की ते मुस्लिमशी निगडीत आहे. म्हणजे आपल्या भारतातच नाही तर तो अमेरिकेमध्ये झालेला टॉवरचे 2 टॉवर पाडले गेले तोही दहशतवाद असो, किंवा जगामध्ये सगळीकडे जो दहशतवाद आहे तो कोणत्या धर्माशी रिलेटेड आहे हे माहीत आहे. आणि संपूर्ण भारतामध्ये साखळी बॉम्बस्फोट होत होते, अनेक लोक मारल्या जात होते, चेननी रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट होत होते, आणि त्यामध्ये हिंदू सुद्धा दहशतवादी आहे. या राहुल गांधींनी म्हटलं होतं की हिंदू टेररिझम इज अ बिगर प्रॉब्लेम, हिंदूंमधला हिंसकपणा हा मोठा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून हे रुजवायसाठी त्या मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये जाणीवपूर्वकरित्या या लोकांना, निष्पाप लोकांना, साध्वी प्रज्ञा सिंह असेल, कर्नल पुरोहित असेल, जे खरे देशभक्त होते त्यांना सिस्टमॅटिकरित्या गुंतवलं. बरं, त्यांचा छळ केला, त्यांना त्यांचं जीवन नकोसं करून टाकलं. ठीक आहे, ती परिस्थिती आपल्या समोर आहे. मी फक्त तुमच्याच अनिल बोंडेजी तुमच्याच बोलण्यावरती फक्त 2 कमेंट्स मी घेतो. बोंडेजी मी तुमच्याच बोलण्यावर 2 कमेंट्स घेतो. सचिन सावंत हे आरोप, काँग्रेसच्या कार्यकाळातल्या तपासावरचे आरोप आणि राहुल गांधी वगैरेंची वक्तव्य. पहिली गोष्ट अशी की तुम्ही एकंदर संविधानाच्या पदावर असलेले व्यक्ती अमित शहा सारखे जेव्हा तुम्ही ठरवूनच टाकता की या तपासामध्ये कोण त्या ठिकाणी आरोपी नाही आहेत आणि तुम्ही पॉलिटिकल म्हणजे राजकीय अँगल घेऊनच टाकता आणि नंतर तपासाला दिशा द्यायचा प्रयत्न करता, त्यामुळे तपास कुठल्या दिशेला जाणार हे म्हणजे काहीतरी मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नव्हतं. कारण एनआयएनं 2016 सालीच त्या ठिकाणी क्लीन चिट देऊन मोकळे झाले होते. वस्तुस्थिती अशी आहे की या तपासाची जर दिशा पाहिली तर ज्या वेळेला मकोकाच्या कडनं ते एनआयएकडे वर्ग करण्याचा विरोध त्यावेळेला सरकारी वकील त्या मरियन पुत्तमनी करायचा प्रयत्न केला, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. रोहिणी सालियन यांच्यावरती दबाव आणला गेला. एनआयएच्या लोकांनी सांगितलं की या केसमध्ये स्लो जा, त्या ठिकाणी फार लावू नका. इथले जे आरोपी आहेत, आपले जे विटनेस होते त्यांना इन्फ्लुअन्स करायचा प्रयत्न केला, त्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. एक तर विटनेस असा आहे की ज्याला झारखंडमध्ये त्यांनी मंत्री बनवून टाकला होता आणि या केसमध्ये जवळपास 30 लोक गायब आहेत, हे लक्षात घ्या. त्याच्यात म्हणजे ह्याचा जर सुनील जोशी पासूनचे अनेक लोक हे त्यांच्या हत्या झाल्या त्याचं उत्तरही देखील मिळालं नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता प्रश्न असा आहे की याला तुम्ही जर राजकीय रंग देताना तुम्ही जेव्हा हा विचार करता की आपला धर्म करत नाही, इस्लाममध्ये मात्र दहशतवाद आहे, तुम्हाला त्या ठिकाणी पाहायचं झालं तर ख्रिश्चनांमध्ये आहे पण आमच्या धर्मामध्ये नाहीये, असं बोलणं हे योग्य नाही. या न्यायालयानं देखील तेच म्हटलेलं आहे की आतंकवादाला धर्म नसतो आणि ह्याच्यासाठी त्या ठिकाणी जर पाहायचं झालं तर आपल्यामध्ये अनंत उदाहरण आहेत. मी मगाशी प्रभाकरांचं उदाहरण दिलं. प्रभाकरन हिंदू होता ना, एवढी मोठी आतंकवादी जगामध्ये त्यांनी पहिल्यांदा सुसाईड हा जो सुसाईडचा जो काही आपल्याकडे आला, राजीव गांधीची हत्या ज्या पद्धतीने झाली ते पहिल्यांदा जगाला दाखवलं त्यांनी. त्यामुळे या ठिकाणी पहिला जो दहशतवादी होता या देशामधला तो जेव्हा त्याच्याशी संबंध जर पाहिला तर नथुराम गोडसेचा होता. ठीक आहे, मला तुमचा मुद्दा लक्षात आला. तो मी शरद पोंक्षे आणि अनिल बोंडेंकडे घेऊन जाण्यापूर्वी इम्तियाज जलील यांच्याकडे मी जातो. इम्तियाजजी, या प्रकरणानंतर अजून तरी राज्य सरकारने स्पष्टपणे आपण पुढच्या कोर्टामध्ये जाणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे. तुम्ही आणि म्हणजे तुमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते असदुद्दीन ओवैसी म्हणालेले आहेत की महाराष्ट्रातले धर्मनिरपेक्ष पक्ष कोणती भूमिका घेणार. तुम्हाला या विषयावरती काय म्हणायचं, असं का विचारावं लागलं असदुद्दीन ओवैसींना? नाही, मला काय आहे की आमचे मित्र बोंडे साहेब जे आहे ना, तुम्ही त्यांना थेट प्रश्न विचारलं की जशा तुम्ही ट्रेन बमच्या धमाक्याचा जे निकाल आला त्याच्यानंतर तुम्ही धावून गेले सुप्रीम कोर्टामध्ये, तुम्ही त्यांना स्पष्टपणे विचारलं की या केसमध्येही आपण अपील करणार आहे का, तर ते गेले कुठे? डोनाल्ड ट्रम्पकडे गेले.
दुसरे सगळे मुद्दे काढले, याचा उत्तर त्यांनी दिलं नाही. बरं. आणि मी सुरुवातीलाच बोललो की जेव्हा हे ट्रेन ब्लास्टचा निकाल आला तर त्यावेळी काँग्रेसनेही मागणी केली आणि दुसरं म्हणजे आपले उद्धव ठाकरेची ही शिवसेनानी मागणी केली लोकसभेमध्ये की हे मुद्दा हे निकाल आम्हाला मान्य नाही आहे, त्याच्या अपीलसाठी आपल्याला जाण्याची आवश्यकता आहे. प्रसन्न, मला हे सांगायचे आहे की जगात एकमेव आपला देश असेल की जिथे आतंकी घटना घडल्यानंतर आपण रंग काढतो आणि राजनीती करतो. हे फक्त आपल्या देशामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. आज कोणीही याच्या बाबतीत बोलायला तयार नाही आहे की 17 वर्षानंतर जे प्रश्न प्रसन्नांनी 17 वर्ष अगोदर आणि इम्तियाज जलीलने 17 वर्ष अगोदर विचारलं होतं की हे कोणी घडवून आणलेलं आहे, त्या 17 वर्षानंतर तेच प्रश्न आता आपण पुन्हा विचारत आहे आणि याचं उत्तर कोणाकडे नाही आहे. आणि फक्त या गोष्टीच्या बाबतीत, या केसच्या बाबतीत बोलत नाही आहे. मी तुम्हाला लिस्ट दाखवलेली आहे, कोण केलेले आहे हे जे आतंकी हमला या देशावर चढवणारे आहे, कोण केलेले आहे. तुम्ही त्यांना शोधून काढलं असते तर बहुतेक पहलगाम झालं नसता. पहलगाम मध्येही अशी 4 लोक येतात, पाय लोकांना, निर्दोष लोकांना मारतात आणि पाय पडून जातात. आणि आपण चर्चा काय करतो की हिरवा आतंक होता किंवा भगवा आतंक होता, हे या मुद्द्यावर आपण चर्चा करत आहे. ते जे लोक मेलेले आहेत त्यांच्या परिवाराला आपण काय सांगणार आहे आता की नाही विसरून जा. ठीक आहे, मी विचारतो चर्चा काय करणार की चिदंबरम. मी अनिल बोंडेंना तो प्रश्न विचारतो. मला तुषार दामगोळे सुद्धा आलेले दिसत आहेत इकडे, त्यांच्याकडे जाण्यापूर्वी, आणि मला आणखी एक गेस्ट आहेत त्यांच्याकडे जायचे, तेही वकील आहेत. मी अनिल बोंडेंना विचारतो. अनिल बोंडेजी 2 प्रश्न घेऊन तुमच्याकडे येतोय. एक म्हणजे जर का कोणीच 2 केसेसमध्ये, आता काँग्रेसच्या काळात तपास कसा झाला नाही झाला त्यासाठी काँग्रेस आता सरकारमध्ये नाही, गेली 10 वर्ष आपल्या पक्षाचं सरकार आहे. 2 केसेसमध्ये 7-11 आणि या मालेगाव केसमध्ये आता कोणीच दोषी जर का नसेल तर तपास यंत्रणांचं करायचं काय? हा जो हमला झाला होता हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये झालेला होता. तपास यंत्रणा संपूर्णतः त्यांनी राबवली होती आणि त्यांचं कर्तव्य होतं. परंतु जबरदस्तीने जर का कोणाला आरोपी बनवलेलं असेल, जिथे कुठेच पुरावा नाही, संशय घेण्यासारखी सुद्धा जागा नाही, नुसत्या संशयावरून त्यांना आतमध्ये टाकलं होतं ना. आणि एक इम्तियाज जलीलला सांगू इच्छितो की या काँग्रेसवाल्यांनी हा दहशतवाद पोचला होता. आज दहशतवादी नाराज आहे कारण काँग्रेस वाढत नाहीये, काँग्रेस नाराज आहे कारण मिळालं नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा सचिन सावंत, एक गोष्ट लक्षात ठेवा की मोदीजीचं सरकार आल्यानंतर कुठे भारतामध्ये बॉम्ब अनिलजी, फक्त तुम्ही व्यक्तिगत किंवा आपण फक्त मुद्द्यापुरता बोलूया. जम्मू काश्मीर दहशतवादाला पोचलं म्हणजे काय काँग्रेस नाही? मुद्द्यापुरता आज राहुल गांधींना मीडियावाल्यांनी मालेगावच्या संदर्भात विचारलं तर राहुल गांधींनी उत्तर देणं टाळलं. राहुल गांधींनी विचारलं ना मीडियावाल्यांनी मालेगाव बॉम्ब काय, तर तो म्हणतो की हा महत्वाचा विषय नाही. ठीक आहे, मला शरद पंक्शनकडे पण जायचं. मी एक तुषार दामगुणे